सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये विटा कुंडल रोडवर भीषण दुचाकी मोटारसायकलचा भीषण अपघात झाला। अपघातात विटा शहरातील नेवरी रोड छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील तरुण जागीच ठार झाला। सविस्तर घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी आहे की विटा शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील तरुण महेंद्र पांडुरंग शितोळे वय वर्ष 35 राहणार छत्रपती शिवाजीनगर नेवरी रोड हा तरुण पलूस तालुक्यातील आंधळी येथे आपल्या सासरवाडीला गेला होता। सकाळी तो सासरवाडीहून विट्याकडे येत असताना विटा कुंडल खंबाळे जवळील रोडवरील चक्रधारी सोसायटी जवळ दुचाकीवरून हा तरुण आल्यानंतर त्याची दुचाकी मोटारसायकल स्लिप झाल्याने पुढील रस्त्याच्या कडेला असलेल्या धडकल्याने यामध्येच मोटारसायकलवरील तरुण महेंद्र पांडुरंग शितोळे हा जागीच ठार झाला। घटनास्थळी नागरिकांमधून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। कोणी म्हणे गाडीचा टायर पंक्चर झाला होता, तर कोणी म्हणता पुढील डंपरला वाचवण्याचा किंवा साईडने जाताना गाडी स्लिप झाली। गाडीवरून पडून त्याचा गंभीर इजा झाल्याने तरुण महेंद्र शितोळे हा ठार झाल्याची माहिती मिळाली। अपघातानंतर कामानिमित्त कुंडलकडे विटानगरीचे माजी नगराध्यक्ष युवा नेते वैभवदादा पाटील जात असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला। त्यांनी तातडीने सगळी माहिती घेत सदर शितोळे कुटुंबांना या संदर्भात माहिती दिली। शितोळे कुटुंबांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली। वैभवदादांनी शितोळे कुटुंबांना आधार देत तातडीने मदतीची चक्र फिरवली। अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून महेंद्र शितोळे यांचा मृतदेह विट्यातील शासकीय रुग्णालयात पीएमसाठी हलवण्यात आला। घटनास्थळी विटा पोलीस सकाळी उशिरा पंचनामा करत होते। हा अपघात कसा झाला या संदर्भात जरी माहिती मिळू शकली नाही, मात्र वेगवेगळ्या चर्चेला नागरिकांमधून उधाण आलं होतं।